आज मी केशर आंब्याचा आमरस तयार करणार आहे आणि त्याच्याबरोबर रसाबरोबर खाण्यासाठी मी धिरडेही तयार करणार आहे. चला तर मग बघूया मी धिरडे कशा प्रकारे तयार करणार आहे. पण पहिल्यांदा मी आमरस तयार करून घेते आहे. केशर आंबा हा आपण कट करून घेतलेला आहे. त्याच्यातला आपण सगळे पल्प काढून घ्यायचा. नंतर कोळीचा भाग असेल त्याचाही कोळीच्या कडेचा सगळा भाग आपण काढून घ्यायचा आणि नंतर हा मिक्सरमध्ये आपण बारीक करणार आहोत. कुणी आंबे पिळूनसुद्धा आंब्याचा रस तयार करू शकता. पिळून आंब्याचा रस तयार जरी केला तरी मिक्सरमध्ये बारीक केलं की त्याच्यात जी शीतं किंवा धागे असतात तर अजिबात तोंडामध्ये येत नाही आहेत. कारण जेणेकरून जसा जसा आंबा असेल त्याच्यावर डिपेंड असतं की कशा प्रकारे आंबा आहे. हा केशर आंबा असल्यामुळे याच्यामध्ये काही शीतं वगैरे काहीच नव्हते. तर माझ्या मुलांना मिक्सरमधून बारीक करूनच केलेला आहे. आणि आता आपण दुसऱ्या पल्पमध्ये त्याच्यामध्ये मी दूधही टाकणार आहे. दुधाच्या फ्लेवरने तर अजूनच चव खूप छान लागते ह्या रसाची. अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये बारीक करून कलरही खूप सुंदर येतो बरं का. आता जे मिक्सरचं भांडं होतं ना त्याच्यामध्ये मस्तपैकी पाणी टाकायचं, हिसळून घ्यायचं. आणि मी टेस्ट करून बघितलं होतं तर थोडंसं गोडपणा कमी लागत होता म्हणून मी थोडीशी साखर टाकली. कारण की आंबट आणि गोड ह्या गोष्टी दोन्हीही संगत पाहिजे. नुसतं गोडी आंबा असून फायदा नाही होत, कारण की तो आमरसासारखा रसासारखा लागणार नाही. रसाचा आपल्या स्ट्रेक्चर किती भारी आलेला आहे बघू शकता तुम्ही. प्लेटमध्ये वाढण्यासाठी मी छोट्या बाऊलमध्ये आपला आमरस काढून घेत आहे. आता आपण धिरडेची तयारी करू. 2 वाट्या मी एकच वाटी अशी घेतलेली आहे की त्याच वाटीने मी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मोजून घेणार आहे. तर 2 वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धीच वाटी हे बघा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आत्ताच मी मीठ टाकणार नाही आहे. आता मी ह्याच्यामध्ये हळूहळू करून पाणी टाकणार आहे, कारण की एकदमच पाणी टाकायचं नाही. पाणी जर एकदम टाकलं तर याच्यात गुठळ्या होऊ शकतात आणि गुठळ्या झाल्या की मग आपल्याला त्या गुठळ्या फोडता फोडता खूप वेळ जाईल. त्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे मळायचे की आपण जे डोसेचं पीठ तयार करतो ना सेम त्या टेक्निकमध्ये करायचं. जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकूनच हे तयार करते, म्हणजेच गुठळ्या होणारच नाही आणि आणि आपली धिरडेसुद्धा खूप सुंदररित्या तयार होऊ शकते. म्हणून मी म्हटले ना थोडं थोडं पाणी टाकून जर केलं तर सगळं काही शक्य आहे. हे आपलं धिरडेचं पीठ तयार झालेलंच आहे, हे तुम्ही बघू शकता. आता थोडंसंच मी पाणी टाकणार आहे आणि मी परत एकदा फेटून घेणार आहोत. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तेही मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्या अशा पद्धतीने. आणि लिक्विडची मात्रा तुम्ही बघू शकता सेम डोशासारखं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आहे. कारण की ह्याची जर मात्रा पाणी वगैरे चुकलं ना तर तुमचे धिरडे तयार होऊ शकत नाही आहे. एक तर तव्याला चिकटून राहतील, निघणार नाहीत, हा असा प्रकार होऊ शकतो. आता आपल्याला धिरडेची तयारी करायची. तर मी गॅस ऑन करून मी तवा ठेवलाच होता. तवा गरम झाल्यावर मी गॅसवरच धिरडे टाकत नाही. मी तवा खाली घेतला, तेल लावलं आणि नंतरच धिरडे टाकून घेतलेले आहे. कारण की गॅसवर जर कितीही आपण लो फ्लेम केली ना गॅसची आणि धिरडं टाकायला लागलं ना तर चिकटून राहतो किंवा आपल्याला नीट पसरता येत नाही. तर मी डोसासुद्धा तयार करताना गॅसवर जर तवा असेल तर जरी फ्लेम बारीक असेल तर गॅसवर मी तयार करत नाही. मी किचन वाट्यावर तवा ठेवते, म्हणजे तव्याची मात्रा गार झाली पाहिजे थोडी का होईना. आणि नंतर तवा तुम्ही गॅसवर ठेवू शकता. हे बघा अशा प्रकारे. आणि छोटे छोटेच पहिल्यांदा धिरडे तयार करा, कारण की पहिले जेव्हा आपण धिरडं करतो ना तो पहिला धिरडा खराब होणारच. ते मी करू नये तर तुम्ही करू, तर नंतर दुसरा तिसरा हे खूप छानरित्या तयार होतं. धिरड्याला आहे ना खूप वेळ लागतो, कारण की याच्यामध्ये गहू आणि ज्वारीचं पीठ असल्या कारणाने जरा थोडासा वेळच लागतो. परंतु गरम गरम जर आमरसाबरोबर खायला दिलं ना तर सगळेजण खूप खुश आणि खूप आवडीने खातात आणि खूप टेस्टी लागतो. एकदा तुम्ही नक्की करून पहा, कारण की कुणी आमरसाबरोबर पुरणपोळीही खातात, पण आमच्या घरामध्ये आम्ही आमरसाबरोबर हे असे धिरडे खातो आणि खरंच खूप टेस्टी लागतात. माझ्या मुलांनीही खाल्ले, मोठ्या माणसांनीही खाल्ले, म्हणजे घरामध्ये सगळ्यांनाच एकंदरीत धिरडे खूप आवडले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही कोणत्या भागातून पाहतात ते खरंच मला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आता आपण एकंदरीत दुसराही डोसा तयार करून मी दाखवत आहे बघा.
आणि मस्तपैकी जाळीदार तयार होतो. मी ना त्याच्यामध्ये सोडा टाकला ना इनो टाकला, परंतु आपलं जे मटेरियल आहे ना ते मस्तपैकी एकसारखं पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही हे तयार झालं ना तर सॉरी धिरडे खूप छान प्रकारे तयार होतात. हे बघा आणि सहज रित्या निघतं पण. फक्त डोश्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो. एकदम जास्त पण नाही, पण डोश्याला जसं नाही का थोडासाच वेळ लागतो तसं काही नाही आहे. ह्याला थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो एवढंच आहे. पण चवीला खूप टेस्टी लागतं. तुम्ही आमरसाबरोबर काय खाता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मीही तुम्ही सांगितलेले ती तयार करून नक्की टेस्ट करून पाहिल. चला मग भेटू आपण उद्याच्या रेसिपीमध्ये आणि माझी रेसिपी तुम्ही मनापासून पाहता त्यामुळे खूप खूप धन्यवाद. बाय.